नमस्कार सर्वांना. जर चेहऱ्यावर म्हातारपण लवकर दिसू लागलं तर हे 8 उपाय नक्की करा. मैत्रिणींनो, कल्पना करा, एक सकाळ तुमची उठून चेहऱ्यावर पाणी शिंपडा आणि तसेच आरशात पहा. जसे अचानक तुमचे डोळे मोठे होतात. हे तर काल रात्री नव्हते. डोळ्यांच्या जवळत्या हलक्या हलक्या रेषा, गालांचा थोडासा सैलपणा, ओठांच्या जवळ छोटीशी क्रॅकलाईन आणि कपाळावर त्या रहस्यमय रेषा, ज्या अशा दिसतात जणू पूर्ण रात्र कुणीतरी पेन्सिलने तुमच्या काढल्या आहेत. आणि तुम्ही विचार करता, मी खरंच वयस्कर होत आहे का, की चेहऱ्यावरचे नखरे दाखवत आहे? जर तुम्हालाही वाटत असेल की तुमची त्वचा तुमच्या वयापेक्षा 5-10 वर्षे पुढे धावत आहे, तर घाबरण्याची गरज नाही. आज मी तुम्हाला ते 8 उपाय सांगणार आहे, जे तुमच्या त्वचेला परत तिची रौनक देतील, तिचे मूड स्विंग ठीक करतील आणि चेहऱ्याला पुन्हा तरुण आणि चमकदार बनवतील. फक्त व्हिडिओ पूर्ण पहा, कारण प्रत्येक उपाय तुमच्या त्वचेवर जादू करेल, असा जादू जो तुम्ही आरशात रोज अनुभवू शकता. नमस्कार मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ खास आहे, कारण यात आपण फक्त म्हातारपण थांबवण्याबद्दल बोलणार नाही, तर त्या लवकर येणाऱ्या एनर्जीला पकडून बाहेर काढणार आहोत. अनेकदा लोक म्हणतात की वय चेहऱ्यावर दिसते, पण खरं एक सत्य आहे की वय नाही, सवयी दिसतात. आज आपण अशा सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या तुमचा चेहरा तरुण ठेवतील. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे या सवयी अंगीकारणे तितके सोपे आहे जितके चहा बनवताना चिमूटभर मीठ घालणे. चला तर सुरू करूया आजचा हा रोचक आणि ज्ञानाने भरलेला प्रवास, कारण तुमचा चेहरा पुन्हा मिळवण्यास पात्र आहे. तीच चमक, तोच चांद, तीच ताजगी. चेहरा धुण्यापूर्वीची एक साधी चूक, जी तुमचे वय 5 वर्षांनी वाढवते. अनेक लोकांना वाटते की चेहरा फक्त थंड पाण्याने धुतला आणि काम संपले, पण त्वचा असे काम करत नाही. थंड पाणी अचानक चेहऱ्याचे रोमछिद्र बंद करते, जसे एखादा दुकानदार अचानक शटर खाली ओढतो. आत असलेली धूळ, घाण किंवा तेल तिथून अडकून आले आणि चेहरा निस्तेज दिसू लागतो. वयाची चिन्हेही अशाच प्रकारे सर्वात आधी दिसायला लागतात. जेव्हा तुम्ही चेहरा धुण्यापूर्वी हलके कोमट पाण्याने चेहरा तयार करता, तेव्हा तुमची त्वचा मोकळ्यापणे श्वास घेते. कल्पना करा की तुमची त्वचा म्हणते आहे, आता मी स्वच्छ होऊ शकते. कोमट पाणी रोमछिद्र उघडते, घाण बाहेर काढते आणि रक्ताभिसरण वाढवते. यामुळे चेहऱ्यावर हलकी गुलाबी चमक येते. अनेक लोकांनी फक्त चेहरा योग्य पद्धतीने धुणे सुरू केले आणि एका आठवड्यातच जुना ग्लो परत आला. इतका साधा परिणाम इतका मोठा की स्वतःवर विश्वास बसणार नाही. रात्रीची त्वचा काळजी, चेहऱ्याचे वय अर्धे करणारी थेरपी. रात्रीचा वेळ त्वचेसाठी जादुई उपचारासारखा असतो. दिवसभर त्वचा धूळ, प्रदूषण, मोबाईलची उष्णता आणि ताणाने भरलेली असते. रात्री ती स्वतःला दुरुस्त करते. पण जर तुम्ही चेहरा स्वच्छ न करता झोपलात, तर तुम्ही त्वचेच्या बरे होण्याच्या प्रक्रियेतून कुलूप लावता. झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा आणि हलका मॉइश्चरायझर लावा. रात्री त्वचा त्याला अशा प्रकारे शोषून घेते जसे कोरडी जमीन आपल्या पावसाचे पाणी पिते. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर काही थेंब फेशियल तेल लावा किंवा त्यामुळे सुरकुत्या येण्यापासून मदत होते. रात्रीची तुमची त्वचा काळजी दिनचर्या आणि सकाळी तुमचा चेहरा ताजातवाना, रसाळ आणि चमकदार बनवते. चेहऱ्याची मालिश, वय उमटणारा सर्वात कमी लक्षात येणारा उपाय. ही अशी तंत्र आहे जी तुमच्या त्वचेला ताबडतोब लिफ्ट देते. रोज 5 मिनिटाची मालिश त्वचेच्या थरांमध्ये रक्तप्रवाह वाढवते, ज्यामुळे ऑक्सिजन, पोषक घटक आणि आर्द्रता मिळते. मालिश चेहऱ्याच्या स्नायूंना रिलॅक्स करते, ताणांच्या रेषा मऊ करते आणि नैसर्गिक कोलेजन निर्मिती वाढवते. कोलेजन ही ती गोष्ट आहे जी त्वचेला टाईट, फिट आणि तरुण दिसून ठेवते. मालिश करताना हलके बदाम तेल किंवा नारळ तेल वापरा. मालिश वरच्या दिशेने करा, कारण गुरुत्वाकर्षण खाली खेचते पण आपला चेहरा वर उचलायला असतो. काही आठवड्यात गालाची रेषा स्पष्ट दिसेल, जबड्याची रेषा उठून दिसेल आणि डोळ्यांच्या कोपऱ्यात रेषा कमी होतील. तुमचे खाणे चेहऱ्याच्या वयाचा खरा निर्णय तिथूनच होतो. जर तुम्हाला वाटत असेल की क्रीम, सिरम आणि फेसपॅकने चेहरा चमकतो, तर ते अर्धे सत्य आहे. पूर्ण सत्य हे आहे की चमक तुमच्या ताटातून येते. तुमचे खाणे तुमच्या त्वचेचे इंधन आहे. जर इंधनच खराब असेल तर मशीन कशी चालेल?
तळलेले पदार्थ, फास्ट फूड, मैदा आणि जास्त साखर हे त्वचेचे शत्रू आहेत. पण फळे, भाज्या, सुकमेवे, दही, ताक आणि ओमेगा 3 असलेले अन्न त्वचेला आतून पोषण देतात. फक्त एक आठवडा चांगले खाणे करून पहा. चेहरा आतून चमकू लागतो. लोकांना वाटेल तुम्ही काही महागडी क्रीम लावली आहे. कमी पाणी पिणे चेहऱ्याचा सर्वात धोकादायक शत्रू आहे. जर तुम्ही दिवसभरात कमी पाणी पिता तर सर्वात आधी त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो. तर निर्जलीकरणामुळे बारीक रेषा लवकरच दिसतात, कोरडेपणा वाढतो आणि चेहरा निस्तेज होतो. दिवसाला 7 ते 8 ग्लास पाणी त्वचेला नैसर्गिक चमक देते. आर्द्र त्वचा टाईट करते. सुरकुत्या उशिरा येतात आणि चमक नैसर्गिक असते. जर साधं पाणी प्यायची इच्छा होत नसेल तर लिंबू पाणी, नारळ पाणी, ताक किंवा डिटॉक्स पाणी घ्या. ऊन चेहऱ्याला लवकरच म्हातारे करणारे सर्वात मोठे कारण आहे. तर सूर्याच्या किरणांमधील UV किरणे त्वचेला नुकसान करतात, कोलेजन तोडतात आणि काळे डाग व सुरकुत्या निर्माण करतात. म्हणून घराबाहेर जाण्याच्या 15 मिनिटे आधी सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. सनस्क्रीन त्वचेचे संरक्षण करते आणि एजिंग हळूहळू करते. झोप त्वचेसाठी सर्वात स्वस्त आणि प्रभावी सौंदर्य उपचार आहे. तर कमी झोपेमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात, चेहरा थकलेला दिसतो आणि त्वचेची चमक कमी होते. रोज 7 ते 8 तासाची झोप त्वचेला नैसर्गिक चमक देते. छोट्या सुरकुत्या हळूहळू कमी होतात आणि चेहरा ताजातवाना दिसतो. ताण चेहऱ्याचा सर्वात शांत पण धोकादायक शत्रू आहे. ताण शरीरात कोर्टिसॉल वाढवतो, त्यामुळे कोलेजन कमी होतो आणि चेहरा निस्तेज दिसतो. ताणामुळे पिंपल्स वाढतात आणि चमक कमी होते. दररोज 10 ते 15 मिनिटे खोल श्वास घ्या. ध्यान, चालणे किंवा तुम्हाला आनंद देणारी गोष्ट करा. मन शांत झालं की चेहरा आपोआप चमकू लागतो. मैत्रिणींनो, हे होते ते 8 उपाय जे फक्त एजिंग थांबवत नाहीत तर चेहऱ्याची हरवलेली चमक परत आणतात. लक्षात ठेवा, वय वाढणे नैसर्गिक आहे, पण वयापूर्वी वृद्ध होऊन दिसणे गरजेचे नाही. जर तुम्ही या सवयी आयुष्यात आणल्या तर तुमचा चेहरा अनेक वर्ष तरुण, ताजा आणि निरोगी दिसेल. व्हिडिओ आवडला असेल तर तो इतरांपर्यंत नक्की पोचवा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि स्वतःची काळजी घ्या. चेहऱ्यावर थोडं प्रेम आणि थोडी काळजी आणि थोडी समज एवढंच पुरेसं आहे. तर मित्रांनो, आणि मग लोक विचारतील तू असं काय करतेस की इतकी फ्रेश दिसतेस. तर पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एका नवीन उपयोगी आणि रोचक विषयासह. चला तर तोपर्यंत चमकत राहा, हसत राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद मित्रांनो.